इकडं बघू शकता गावाकडचं वातावरण किती छान आहे. इकडं गहू आलेला आहे, किती सुंदर दिसतंय. आणि पाऊस यायला आमच्याकडे. पाऊस आहे बघा, खाली ओलं दिसतंय. काल अक्षरशः पाऊस आला होता. आणि बघा हे आंब्याच्या झाडाला किती तोर आलेला आहे. आणि आता जर पाऊस आला तर पावसासोबत गारा पण असतात आणि त्याच्यामुळं म्हणजे सगळं हे आंब्याचं जे पीक आलेलं आहे ते सगळं झडून जातं. बघा किती तोर आला आहे. जर अवकाळी पाऊस वगैरे आला का हे सगळा तोर नाही का खाली पडतो. त्याच्यामुळं जेवढं फळ आलं आहे तेवढं येत नाही. सगळ्याच आंब्याला आले. हा तर याला एवढं जास्त आले, पुढच्याला कमी, त्याच्या पुढच्याला जास्त. आणि तिकडं लांब लांबपर्यंत तिकडच्या बघा तिकडं तर किती चालू आंब्याला. म्हणजे लईच तोर आलं तेव्हा. ते तिथल्या आंब्याला पण किती आलं. मोबाईलमध्ये दिसतंय का नाही मला माहीत नाही, पण खूप तोर आलेला आहे आंब्यांना. आणि लवकरच आंबे येणार आहेत, उन्हाळा येणार आहे. उन्हाळा मला नाही आवडत एवढा, पण छान असते उन्हाळ्यामध्ये पण. तर गावाकडचं वातावरण खूप सुंदर आहे. इथं कसलंच पोल्युशन नाही आहे किंवा कसला धुराचा बिराचा वास नाही. आम्हाला जगायला भेटते गावाकडे. आम्ही पहिले सिटीमध्ये राहत होतो. अगोदर आम्हाला जेव्हा राहत होतो तेव्हा येऊ वाटत नव्हतं इकडं नाही का सगळ्या गोष्टी. पण एकदा आलो तर आता नाही जाऊ वाटत. आता रिलॅक्स असं जीवन जगायला आवडतं. छान छान इकडं बघा शिवांशची भंबा, मस्त म्हशीचं दूध खायला भेटते. वाम आपला वास. शिवांश भंबाचं दूध कसं लागतं इकडं बघून सांग. छान छान इकडं सांग ना. इकडं बघून सांग. सगळ्या गोष्टी ताज्या ताज्या खायला भेटतात. शिशी शिशी छान नाही लागत. तर शेतातल्या सगळ्या उगवलेल्या गोष्टी खायला भेटतात आणि ताज्या ताज्या खायला भेटतात. त्याच्यामुळे ऑर्गॅनिक खायला भेटतंय सगळं. तर म्हणजे आज मला फील झालं म्हणून तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलं की गावाकडचं खरंच वातावरण वगैरे छान आहे आणि गावाकडं खरंच राहायला पाहिजे. आणि ज्यांना कोणाला गाव नाही ते आमच्या इकडे येऊ शकतात. ऑलवेज इन्व्हायटेड आहात तुम्ही सगळेजण, जी पण आपली फेसबुक फॅमिली वगैरे आहे. आता मस्त हुरड्याचे सीझन येणार आहे, मस्त हुरडा खायला भेटणार आहे. इकडे बघा शिवांशला कसं मस्त गावाकडच्या वातावरणात खेळायला भेटते. त्याच्यामुळे ते खूप स्ट्रॉंग पण आहे आणि त्याला खूप मजा येते इकडं खेळायला वगैरे. रानात आलं की बघा. म्हणूनच आम्ही स्पेशली लोक खूप सारे विचारतात की तुम्ही गावापासून थोडं लांब घर का बांधले. तर हे इन्व्हायरमेंटमुळं, कारण गावापेक्षा पण आम्ही थोडं आमचं जे घर बांधलेलं नवीन ते पण थोडं साईडलाच आहे. कारण असं निसर्गरम्य वातावरणात मी पहिल्यापासून राहिलेले हे माझं मम्मीचं घर आहे आणि मला असंच राहायला आवडतं. म्हणून मी माझं स्वतःचं घर पण असं नाही का एकदम थोडं गावाच्या साईडला, जिथं सगळीकडे आपलं नेचर आहे, वातावरण आहे, सायलेंट आहे, शांत आहे, शांती आहे, पीस आहे, अशा ठिकाणी बांधलेलं आहे. इकडं आमच्या भंबा, ती आमची भंबा म्हणजे शिवांशचं नाव ठेवले म्हैस आहे. तिचं बाळ आहे छान छान असं. चला टिटा बाय, भेटू उद्याच्या व्हिडिओ. बाय 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 सगळ्यांना. बाय बाय, टाटा. हॅपी मकर संक्रांती. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. भांडणं त्यांना नका करून, कडू बोलू नका. कोणाला वाईट बोलल्याने काय होणार आहे आपल्याला. आपण आपल्या तोंडातून चांगलं बोलायचं, गोड बोलायचं. जे वाईट कमेंट करतात त्या लोकांसाठी स्पेशल, ते असं पण सुधारणार नाहीत, त्यांचे संस्कारच तसेच. पण तरीही मी वाईट नाही बोलत, मी सोडून दिलं नादी लागायचं. मम्मा काय केलंय जेवायला? जेवायला बाई करडीची भाजी, बाजरीच्या भाकरी, आपल्या रानातली करडीची भाजी. असं करून पाण्यात अगं त्या मुंग्या कशा मुळावर आल्या आता, त्याच्यात पाणी घालून ठेवावं लागतंय. ह्याच्यात का आपल्या रानात करडी काय? अगं हरभऱ्याच्या रानात करडी टाकली. ती नाही का माणूस म्हणतो वाढ नाही पण गुण लागला. त्या करडीच्या भाजीला आंबट गुण लागला हरभऱ्याच्या भाजीचा. हे मग आंबट झाली का? आंबूस आंबूस झाली, गुळाल्यासारखी. तेवढी छान लागते. चल शुभा, ताक केलंस का ग? दही ठ्यासा बी नसेल. सोपी गोष्ट आहे ठ्यासा, तरी तू करीत नाही. काय काय करावं काय नाही करावं तेच करावं. लाईटीचा एक करता जे दिसन ते करायचं, खायचं. होय बसा तू पाहिजे. तुम्हाला बसायचं का माझ्या ताटात? नाही नाही मग माझं शेट मेळ लागत नाही. कोण किती खाता येईल ह्याच्यात कडीला देतील मेळ लावून इथं काय आपल्याला कॉम्पिटिशनला जायचंय. तसं नाही. तू खाती का बघ, माझं नाव येत आहे, मी खाल्लंय म्हणलंय. मला मम्मा तू खाय ना. तू पाणी तुम्ही बाजूच्या जिम करून आले मी. बघ खायले दूध, तूप बाजरीची. तुम्हाला देऊ का? अगो थोडं टाक बस. तूप आणि काल आणि कुंडी लावाय भाजी. बुकच तेवढी लागली. डाएट थोडं बाहेर जायचं त्याच्यामुळे डाएट नाही होणारच.
अशी पण मी एवढी स्ट्रिक्ट डाएट नाही करत, पण मी करणार आहे. जेव्हा करणार आहे तेव्हा मी सिरियस होऊन करणार. मी बी करणार स्ट्रिक्ट डाएट. तुम्ही तो वर्ष झालं तुम्ही जिम सुद्धा करून गेला. जिम सुद्धा पण नाही आता करणार नाही मी. कधीपासून करणार आहे? 1 महिना 2 महिन्यात. मग तिथून पुढे काहीच नाही खाल्लं. ती म्हणून म्हणते मी तुझ्यासोबत जेवते तरी पोरगं जेवायला. का म्हणून तसं करते काय?